नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला बघा, तलाठी भरतीसाठी विशेष करून महाराष्ट्राच्या भूगोलवरती जे मागील परीक्षेला म्हणजे आयोगाने MPSC ला जे प्रश्न विचारलेले आहे 2013 पासून ते 2025 पर्यंत आपण पूर्ण प्रश्न घेणार आहोत। आता जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच प्रश्नाचं आपण रिव्हिजन करून घेणार आहोत। तर बघा विद्यार्थी, तर कोणता प्रश्न विचारला तर ते आपण बघू। बघा, खालीलपैकी कोणत्या पर्वताच्या प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे? तर बघा, कोणत्या पर्वताचा प्रस्तरभंग झाला आणि कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे? तर कोणता आहे? हिमालय पर्वत, अरवली पर्वत, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा पर्वत। तर बघा, कोणत्या पर्वतामुळे कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे हा प्रश्न विचारला। कोणत्या पर्वतामुळे? तर सह्याद्री पर्वतामुळे। कोणत्या? सह्याद्री पर्वतामुळे कोणती कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे। आता कोकण किनारपट्टीचा आकार कसा आहे? चिंचोळी प्रकारासारखा, म्हणजे असा नरसाळ्यावानी आकार आहे। आता कोकण किनारपट्टी म्हणजे काय? हे काय आहे? अरबी समुद्र, अरबी आणि हे सह्याद्री पर्वत। बघा, या ज्या दोघांमधला जो भाग आहे तो कोकण किनारपट्टी आहे आणि या कोकण किनारपट्टीची जी भूभाग आहे या कोकण किनारपट्टीचा तर कोणता? 30,728 चौरस किलोमीटर इतका भूभाग या कोकण किनारपट्टीचा आहे। आणि या कोकण किनारपट्टीमध्ये जी कोकण किनारपट्टी काय आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे कशी आहे? निमुळती आहे। बघा, कशी? उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती आहे। आणि या कोकण किनारपट्टी ही कोणत्या प्रकारची आहे? तर रिया प्रकाराची आहे। कोणत्या? रिया प्रकाराची ही कोकण किनारपट्टी आहे। बघा, आणि या कोकण किनारपट्टीमध्ये एकूण किती बंदरे आहेत? मग एकूण 50 बंदरे आहेत। आणि एकूण 50 पैकी 2 बंदरे कशी आहे? आंतरराष्ट्रीय आहे। कसे? आंतरराष्ट्रीय आहे। ती कोणकोणते आहे? बघा, मुंबई आणि दुसरा न्हावा शेवा असे 2 आंतरराष्ट्रीय बंदरे आहे। तर विद्यार्थी मित्र, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।